नमस्कार। आज आपण सर्वांनी गुढीपाडवा हा सण आनंदात साजरा केला आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गुढीपाडवा या सणाचीच माहिती घेणार आहोत। गुढीपाडवा हा सण भारतीय सण म्हणून गौरवला जातो। तो हिंदू धर्मामध्ये साजरा केला जातो। हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे। वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे। या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा आरंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात। दारी उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते। गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांचा सुद्धा प्रारंभ होतो। साधारणपणे शालिवाहन शकाच्या एका हिंदू वर्षात वर्षारंभी एक आणि एकच गुढीपाडवा येतो। पण शके 1938 मध्ये 2 गुढीपाडवे आले होते। 8 एप्रिल 2016 पासून सुरू होणाऱ्या शालिवाहन शक 1938 या नूतन वर्षी वर्षारंभी आणि वर्षाअखेरीस असे 2 गुढीपाडवे आले होते। 8 एप्रिल 2016 रोजी गुढीपाडवा आलाच होता, पण त्यानंतर वर्षी शके 1939 च्या चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षय तिथी असल्याने त्या दिवशी म्हणजेच 29 मार्च 2017 रोजी गुढीपाडवा नव्हता। तो आदल्या दिवशी म्हणजे 28 मार्च 2017 रोजी झालेल्या अमावस्येच्या दिवशी सकाळी 8:27 फाल्गुन अमावस्या संपल्यावर साजरा करावा लागला। गुढीपाडव्याला देखील काही सांस्कृतिक इतिहास आहे। ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले जाते। श्रीराम अयोध्येला परत आले। प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला होता। शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी देखील आख्यायिका प्रचलित आहे। याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक देखील सुरू झाला। प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली, तीच देवीच्या आणि स्त्रीच्या रूपात सुरू केली। ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते। पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले। पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन ते तृतीयेला लग्न झाले। पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात। यालाच चैत्र नवरात्र म्हणतात। लग्नानंतर नवमीला योगिनीचे अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला। काश्मीरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हणले आहे। पार्वती लग्न झाले की माहेरवाशिनी म्हणून महिनाभर माहेरी राहते। तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते। अक्षय तृतीया या दिवशी ती सासरी जाते। हे तुम्ही शंखोत्सव नावाचा उल्लेख असलेला रघुवंश व भासते मध्यम वायोग्य व शूद्राकाचे वृच्छकट्टिनम या नाटकामध्ये याचा उल्लेख तुम्हाला आढळेल। प्रतिमा विद्याच्या अनुषंगाने झालेल्या अभ्यासाच्या दृष्टीने इंद्रध्वज आणि ब्रह्मध्वज कसे दिसत असेल याबद्दलचे वर्णन फारच कमी वाटते। जी वर्णने उपलब्ध आहेत त्याच्यातही आपसात जरा बराचसा फरक आहे। त्यामध्ये इतर ध्वज प्रकारांची सरमिसळ केली गेली आहे हे देखील दिसते। रामायण, महाभारत आणि पुराणे असो अथवा नाटके असो, इंद्रध्वजाचा उल्लेख मुख्यत्वे उपमा अलंकारांच्या स्वरूपात आलेले दिसतात। नायकांना इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसतेच, पण युद्धामध्ये धारातीर्थ पडणाऱ्या शत्रुपक्षाच्या नायकास सुद्धा इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसून येते। श्रीराम रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून हा उत्सव साजरा केला अशी पारंपरिक समजूत आहे। महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणातील श्लोकातून गुढी असे कुठेही म्हटले नसून पताका असा उल्लेखच त्यांनी केला आहे। तेलुगू भाषेतील गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड अथवा काठी असा होतो। तसाच तो तोरण असा देखील आहे। दाते कर्वे यांच्याद्वारे लिखित महाराष्ट्र शब्दकोशाचा आधार घेतला तर गुढ्या घालुनी वनी राहू म्हणा त्या ते प्रलाप असे उदाहरण येते। यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपडी, झोपडी अथवा पाल म्हणजेच राहण्याची जागा असा दिला आहे। हिंदीत पुडी या शब्दाचा अर्थ लाकूड उभे करून त्यावर उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो। इथे ग चा क किंवा क चा ग
होण्याची शक्यता लक्षात घेतली तर ती राहण्याची जागा या अर्थाने गुढी हा शब्द घेऊन दक्षिणेतील खास करून आंध्रातील स्थल नावांची संख्या अभ्यासली जाते। लाकूड या अर्थाने तेलुगूतील गुडी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड, बांबू, काठीने बनवलेले घर हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यातून प्रचार झालेला असावा। शालिवाहन पूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड अथवा बांबू, काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्दसंग्रहातून मागे पडला असावा, पण आंध्राशी घनिष्ठ संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड, बांबू अथवा काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते। काठी पूजन तसेच उत्सवी काठीण ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली जाते। ही एक प्राचीनतम पूजा व परंपरा आहे। इव्हॉल्युशन ऑफ गॉड या ग्रंथातील ग्रँड एलेन यांच्या नोंदणीनुसार सायबेरियातील सामोयिड्स ते दक्षिण आफ्रिकेतील दामारा या जमातींमध्ये काठी पूजेची परंपरा होती। इस्रायल मधील अशेराहा पोल या काठी पूजा परंपरा ज्यू धर्माच्या स्थापनेपूर्वीच्या काळात प्रचलित पूजन पद्धती होत्या। युरोपात देखील चर्च उत्खननामध्ये काठी पूजेच्या परंपरेचे दाखले मिळालेले दिसतात। युरोपातील मेपोल हा काठी उत्सव ख्रिश्चन पूर्व काळापासून ते ख्रिश्चन धर्मीय विरोधाचा सामना करीत साजरा करताना दिसतात। पॅसिफिक क्षेत्रात माओरी मिथकातून व्हापाको आतुआ नावाने शेती पिकांचा देव रोगनची पूजा होत आली आहे। कुक बेटावरील आदिवासी आउताका राकाऊ नावाने काठी पूजा करतात। चीनच्या युनान प्रांतातील मियाओ आणि अंशुन मधील यलांग संस्कृती, व्हिएतनाम मधील के न्यू, कोरियातील जोंगशांग आणि सोटेरे, म्यानमार देशातील के होते बो उत्सव ही जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी साजरा झालेल्या आपल्याला दिसून येतात। काठी उत्सवाची अथवा पूजनची देखील अनेक उदाहरणे आहेत। अमेरिकेच्या खंडात देवक व स्तंभांच्या रूपात ह्या प्राचीन काठ्यांचे अथवा स्तंभांचे जतन केले जाते। भारतीय उपखंडात नेपाळमध्ये काठी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो। आसाममध्ये देखील काही समुदाय वैशाख महिन्यात बास पूजा करतात। तसेच त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यात काठी उत्सव परंपरा अजूनही दिसून येते। तसेच बलुचिस्तानाच्या हिंगलाज देवीस काठी सोबत यात्रेने जाण्याची प्रथा आहे। राजस्थानात गोगाजी मंदिर येथे व मध्य प्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे। महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी जतर काठी, काठी कवाडी, नंदी ध्वज हे काठी उत्सव साजरे केले जातात। डॉक्टर विद्युत लता यांच्या मतानुसार ओडिशा राज्याच्या आदिवासींमध्ये खंबेश्वरी देवीची पूजा काठी पूजेचा प्रचलित प्रकार असून खंबेश्वरीची पूजा अर्वाचीन काळात हिंदू धर्मात उत्क्रांत झालेल्या मूर्ती पूजांपेक्षा देखील प्राचीन असेल। संवत्सर फल म्हणजे काय तर ही एक गुढीपाडव्याची पूजा पद्धती आहे। तर त्या पाडव्यापासून ते संवत्सर वर्ष सुरू होते। त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही दिवशी असणारी स्थिती जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्र प्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते। संवत्सर फलात देश कालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुख समृद्धी असेल ते संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते। वर्ष प्रतिपदेच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते। म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष जर मंगळवारी सुरू होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती समजले जाते। 60 संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली गेली आहे। आजचा गुढीपाडवा हा रविवारी साजरा केला गेला आहे, त्यामुळे रवी हा त्या दिवशीचा त्या वर्षाचा अधिपती समजला जातो। एका विभागणीत 5 संवत्सरांचे युग अशा पद्धतीने 60 संवत्सरांची 12 युगे मानली जातात। तसेच संवत्सर चक्रातील 8व्या भाव नावाच्या संवत्सराच्या विजया या 27व्या संवत्सरापर्यंत 20व्या संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते। ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली। तिला पहिले पद मिळाल्याने ती प्रतिपदा म्हणून ओळखली जाते असे मानले जाते। या तिथीला युगादी तिथी असे देखील म्हणतात। या दिवशी उपाध्यायाकडून
पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करतात। या पंचांग श्रवणाचा अर्थ म्हणजे तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लागते, वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते, नक्षत्र श्रवणाने पापनाशन होते, योग श्रवणाने रोग जातो, करण श्रवणाने चिंतिलेले कार्य साधते, असे पंचांग श्रवणाचे उत्तम फल आहे। या नित्य श्रवणाने गंगा स्नानाचे फल मिळते। चैत्र हा अधिक मास असता। काहींच्या मते अधिक मासांच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभांची धार्मिक कृत्य करावीत, तर काहींच्या मते ती शुद्ध किंवा नीच चैत्राच्या प्रतिपदेस करावी, असा मतभेद सध्या आपल्याला दिसून येतो। याविषयी धर्मांनी काही निर्णय दिला आहे, तो असा: अभ्यंग स्नानादी कृत्य अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेसच करावी, पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेसच कराव्यात। चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रांतकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर ह्या कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात, जेणेकरून आपली पचनक्रिया सुधारते। पित्तनाशक असते। त्वचांवरील रोग, धान्यातील कीड थांबवणे असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगी आहेत, असे आयुर्वेदात मानले जाते। शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालून ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते। महाराष्ट्रातील लिखित साहित्यांमध्ये देखील गुढीचा संदर्भ आढळतो। संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील 4, 6 आणि 14व्या अध्यायात देखील गुढीचा उल्लेख आढळतो। तसेच संत नामदेव, संत जनाबाई आणि संत चोखामेळा या सर्वांच्याच लेखनात गुढीचे उल्लेख येतात। संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात: टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची। 16व्या शतकातील संत एकनाथांच्या धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो। त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुढी, ज्ञातेपणाची भक्ती साम्राज्य, यशाची रामराज्याची रोकडी, भक्तीची दैत्याची वैराग्याची, भावार्थाची स्वानंदाची, सासुज्याची, निज धर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपे उभारताना ते आढळतात। संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती रोमांचकारक करतात। ते कीर्तनी होते। ते गुढी तिन्ही लोकी वैकुंठी उभारण्याचा देखील उल्लेख करतात, पण मुख्य म्हणजे रणांगिणी उभारली जाण्याचा देखील ते उल्लेख करतात। संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगिणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्वाचा आहे। महाराष्ट्रीयन शब्दकोश अभ्यासलाच गुढी उजवी देणे म्हणजे विनंती मान्य करणे, संमती देणे, मान्यता देणे, आणि गुढी डावी करणे म्हणजे विनंती अमान्य करणे, नापसंत करणे, नाही म्हणणे असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरलेले असल्यास त्या तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्वाचे आणि कदाचित निर्णयकारक संदेश साधन असावे। तुकाराम गाथेतील संत तुकारामांच्या 4529 क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात: पुढे पाठविले गोविंदे गोपाळा, देऊणी चपळा हाती गुढी। 16व्या शतकातील विष्णुदास नामा यांच्या अभंगात गुढी पाडव्याच्या दिवसाचा उल्लेख गुढी येसी असा होताना दिसतो। रामाच्या अयोध्येस परत येणाऱ्या प्रसंगाशी या अभंगात संगती लावल्याचं दिसतो। अवर्चनी साहित्य देखील आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहे। त्यातीलच कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या गुढी उभारणी या कवितेतून गुढीपाडव्याचे बरेच प्रकार वर्णन करतात। अहिरेनी बोलीचे अभ्यासक डॉक्टर सुधीर देवरे यांच्या मतानुसार बहिणाबाई चौधरी यांची काव्यरचना खानदेशातील लेवा पाटदार गानबोलीत आहे। आरंभ होई चैत्र मासाचा, गुढ्या तोरणे सण उत्सवाचा, गुढी पाडव्याचा सण आता उभा रे गुढी, नव्या वर्षाचं देणं सोडा मनातली आढी, गेल्या साली गेली आढी आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा यारावरी लोभ वाढवा वाढवा। स्त्री लोकगीतात गुढीपाडव्याचे वर्णन बऱ्याच प्रकारे केले गेले आहे। जसे पुढील प्रमाणे काही ओळी मी तुम्हाला सांगते। गुढीपाडव्याला उंचे गुढी उभारावी, कुळाची कीर्ती जावी दाही दिशा, गुढीपाडव्याला गुढी उंच उभारी, खण घाली जरा तरी गोपू बाळ, गुढीपाडव्याला कडुलिंब खाती, आधी कडू मग प्राप्ती अमृताची, गुढीपाडव्याला घरोघरी गुढी, पडू दे माझी कुडी देवासाठी, पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी, चांदीची वर लोटी गोपू बाळाची, पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी,
कुळाची कीर्ती मोठी बापाजींच्या, पाडवाची गुढी उंच कळकीची काठी, वरखण जरी काठी उषाताईचा. गुढीपाडवाचा उल्लेख महाभारतातही केला गेला आहे. महाभारताच्या आदी पर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाठीचा इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशीच म्हणजेच नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राज्येही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून ती शृंगारून पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. महाभारतात खील पर्वतात कृष्ण त्यांच्या सवंगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शकोत्सव अथवा इंद्रोत्सव बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदी पर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे, तर खील पर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथातून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. या गुढीपाडव्याचे गुढीचे स्वरूप देखील थोडे वेगळे आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रत्येक जण लवकर उठतो, स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. गुढी उंच बांबूंपासून तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी आणि त्यावर धातूचे भांडे, तांब्या, गडू, फुलपात्र असे बसवले जाते. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. त्यावर केलेली गुढी दारात किंवा उंच गल्लीत गॅलरीत लावतात. गुढीची काठी तेथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. निरंजन लावून उदबत्ती दाखवतात. दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळदी कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. या दिवशी आनंदाने हा सण साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिचिंतन देखील केले जाते. गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, तर त्याचं कृषी विषयक देखील महत्व आहे. डॉक्टर सरोजनी बाबर ह्या सांगतात की गुढीपाडव्यास लोक संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान आहे. तसेच भूमी हा जगाचा गर्भाशय तिच्यात सूर्याभिष पेरतो. वर्षानाच्या भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळालेल्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे, असे लोक संस्कृतीचे अभ्यासक देखील आवर्जून सांगतात. गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई ठेवावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे. या मंगलदिनी विविध ठिकाणी पहाटेच्या सांस्कृतिक मैफली उत्साहाने आयोजित केल्या जातात. रसिकांचा वाढता प्रतिसाद दिवाळी पहाटेसारखाच नववर्ष पहाट व गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या मिरवणुका देखील काढल्या जातात. महिला, पुरुष, लहान मुले पारंपरिक पोशाखात या मिरवणुकीत सहभागी होतात. भारतात वेगवेगळ्या दिवशी नववर्षाचा प्रारंभ केला जातो. संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी देखील महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष महत्त्व वाटण्याचे कारण असे की हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीयन होता. आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानित असेल, तर शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांनी शालिवाहन शकाचा आधार घेतला आहे व त्याचा संदर्भ म्हणून गुढीचा देखील त्यांनी वापर केला आहे. जय नावाच्या 28व्या संवत्सरापासून ते प्रमादी नावाच्या 47व्या संवत्सरापर्यंत 20 संवत्सरे सहकाररित्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात. तसेच संवत्सराची विभागणी आणि मांडणी विविध प्रकारे केलेली असते. संवत्सर फलात पाऊस, पाणी, नैसर्गिक अनुकूल प्रतिकूलता याबद्दलचे जे अंदाज वर्तवले जातात ते बरेच स्थूल आहे असे मानले जाते. पूर्वी एकूणच आयुष्य सुख शांतिमय होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती होता. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नववर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालवला की पुढील वर्ष चांगले जाते अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर
फल ज्योतिषांकडून देखील जाणून घ्यावे असे देखील सांगितले जाते आणि अशी धर्मशास्त्राची देखील ग्वाही आहे। आणि असा हा संपूर्ण सण या दिवशी साजरा आनंदाने केला जातो आणि नववर्षाची सुरुवात आनंदाने केली जाते। तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।